विश्वभूषण परमपूज्य भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विरारमध्ये अतिशय उत्साहामध्ये पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर आपण आता विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या तलावासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या पुतळ्यासमोर आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज सकाळपासूनच जे भीमानुयायी आहे ते या ठिकाणी महामानवाला अभिवादन करत आहेत आणि सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी महावंदना जी आहे पार पडलेली आहे आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मात्र अभिवादन करून या ठिकाणी भीमानुयायी मोठ्या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। अशाच पद्धतीने वसई, विरार, नालासोपारा या परिसरामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी आहेत ते उत्साहामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि मिरवणुका काढण्यात येत आहे, सांस्कृतिक कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। आपल्यासोबत काही या ठिकाणचे पदाधिकारी आहेत, काय सांगणार, कशा पद्धतीने कार्यक्रम आयोजन आहे? खूप छान झालेलं आहे आणि असंच आम्ही हा तर पहिलं वर्ष आम्ही चांगल्यापणे पद्धतीने करायला लागलो आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही चांगल्या पद्धतीने करणार आहे। आणि या वर्षी जे आमचे पदाधिकारी आहेत आमचे, ज्यांनी मेहनत घेतलेली आहे, आम्ही नक्की हे तर काहीच नाही, याच्या चांगलं आम्ही पुढच्या वर्षी आम्ही करणार। याच्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135व्या जयंतीच्या सर्वांना लाख लाखाच्या शुभेच्छा देतो। या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब स्मारक समिती तसे भीम गांधी संघटनेच्या वतीने या ठिकाणी हे डेकोरेशन संपूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी बरेचसे भीमसैनिक या ठिकाणी येऊन अभिवादन करून गेलेले आहेत। त्याच पद्धतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देखील 10 दिवसाचा या ठिकाणी भीमोत्सव साजरा होत आहे। सर्व धार्मिक संघटना एकत्रित घेऊन या ठिकाणी एकोप्याचा संदेश आम्ही देत आहोत। तुम्ही काय सांगणार सर? सर्वप्रथम जय भीम। यावर्षी खूप म्हणजे अतिउत्तम अशी जयंती साजरी होत आहे। याच्यात पण जयंती खूप चांगल्या झाल्यात, पण यावर्षी आता उत्सव आहे ना, म्हणजे असं वाटतं की तो खूप मोठा उत्सव आहे। मनोहरपाड्यामध्ये पहिली वेळ असं वाटतं की खूप मोठा जल्लोष झालेला आहे। रात्री एवढे फटाके आणि एवढी इतर पब्लिक जमा होती, एवढी आपली भीमवनीय जमा होती आणि फक्त भीमवनी नाही, पूर्ण जे समाज आहे, इतर समाज इथे जमा होता। खूप चांगल्या वर्गाने लोकांनी बाबासाहेब जयंती इथे साजरी केलेली आहे। अशीच पुढे होईल अशी मला अपेक्षा आहे। तुम्ही काय सांगणार सर? या ठिकाणी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगेन की कालच्या दिवसापासूनची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळालेली आहे। कारण पूर्वीचं जे आमचं जीवन होतं ते जीवन अति हलाखाचं होतं। म्हणून मी म्हणेन, मगाशी म्हटलं कि कोई चिल्ला कर चला गया, कोई चीख कर चला गया, कोई चिल्ला कर चला गया, लेकिन स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा इस देश का तकदीर लिखकर चला गया आणि म्हणूनच हे तकदीर त्याने आमचं लिहिलंय, म्हणून आज आम्ही या सुटाकोटात आहोत। म्हणून सर्वांना पुन्हा एकदा या जयंतीच्या शुभेच्छा देतो। जय भीम। तुम्ही काय सांगणार? महिलांचा देखील मोठा उत्साह आहे यामध्ये। हो सर, माझं नाव सारिका बबन सकपाळ साहेब। इथे आमच्या मनवेलपाडा विभागामध्ये आत्ताच नुकतीच एक रॅली निघून गेली आणि इथे महिला वगैरे लेझिम वगैरे खेळत होत्या आणि अतिशय आनंदाचं वातावरण इथं आहे। इथे लांबून लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत आणि तुम्ही पाहत आहेत की इथे आताही किती लोक इथे लाईन लावून उभे आहेत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी। आज खरोखर या मनवेलपाडा विभागामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे आणि याच्या पुढेही खूप चांगल्या पद्धतीने आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित करण्याचं आम्ही आयोजन करू। मी आज या बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने इथे उपस्थित असलेल्या सर्व बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना मी या जयंतीनिमित्तानं हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। तुम्ही काय सांगणार? मेरा नाम फिरोज शेख है। सर्वप्रथम सभी को बाबा साहब अम्बेडकर जयंती की शुभकामनाएं। यहाँ पे जिस तरह मैं जुड़ा हुआ हूँ और जो भी बाबा साहब अम्बेडकर के संविधान को मानने के लिए, अम्बेडकरवादी होने के लिए बुद्धिस्ट का होना जरूरी नहीं है, बुद्धि का होना जरूरी है। तुम्ही काय सांगणार सर? आज आपण या ठिकाणी अनेक वर्षापासून जयंती साजरी करत असतात, यंदाच्या वर्षी कसा उत्साह आहे? या वर्षी साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 135वी जयंती आपण या ठिकाणी थाटामाटात या मनवेलपाड्यामध्ये विभागामध्ये करत आहोत। या ठिकाणी 22 वर्षापासून डॉक्टर कृती समिती सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे आणि त्यामधून या ठिकाणी काही आम्ही तरुणांनी या ठिकाणी आंबेडकर बाबासाहेब पुतळा या ठिकाणी तो बसवण्याचं काम केलं तरुणांनी। त्याच्या पाठीमागे आम्ही हा अनुयायी आहोत आणि या ठिकाणी
बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि थाटामाटात होण्यासाठी आम्ही या ठिकाणी अनेक संघटना सामाजिक धार्मिक या ठिकाणी जवळजवळ 14 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत आपले या जयंती उत्सव प्रत्येक संघटनेमार्फत एकत्र येऊन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहोत. सर्वांचा पाठिंबा आहे. याही पुढे आम्ही असंच भीम उत्सव हा थाटामाटात करणार आहोत असं या ठिकाणी आपल्याला सांगितलं. जय भीम, जय महाराष्ट्र. मी सर्वांना सांगू इच्छितो की ह्या वर्षी 2026मध्ये जो जयंती उत्सव मोठ्या थाटात झालेला आहे आणि आपण पहिल्यांदाच 10 दिवसाचा जयंती महोत्सव हा आपण आयोजित केलेला आहे आणि प्रत्येक शाखा संघटना ज्या पंचायत समिती सर्व शाखा मंडळ वगैरे त्यांना एकत्रित करण्याचं काम हे आपण समाजाने केलेलं आहे आणि ह्या वर्षापासून सुरुवात जी झालेली आहे ती आयुष्य पूर्णपणे सुरुवातच राहणार आणि 10 दिवसाचा प्रोग्राम चालूच राहणार. जयंती आपल्यासोबत काही वयोवृद्ध नागरिक देखील आहेत. तुम्ही काय सांगाल आज कशा पद्धतीने उत्सवात आंबेडकर यांची जयंती साजरी होते? एकंदरीत मी असं म्हणेन की ह्या आपल्या पूर्णपणे सृष्टीमध्ये 2 सूर्य आहेत. एक सूर्य आकाशामध्ये आहे आणि एक सूर्य पृथ्वीवर आहे. आकाशाचे सूर्य फक्त म्हणजे येथील पृथ्वी प्रकाशित करतो, परंतु पृथ्वीवरील संपूर्ण नागरिकांना आणि संपूर्ण मानवजातीला प्रकाशित करण्याचं जो कामकाज आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे लोकांना बाबासाहेब हळूहळू कळू लागलेले आहेत. पूर्णपणे बाबासाहेब कळणं अशक्य आहे, कारण तेवढी प्रत्येक मानवाची म्हणजे बुद्धिमत्ता हवी आहे, परंतु तेवढीच प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता नाही आहे. परंतु जर का बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाला कळले तर प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध आणि वैभवशाली आणि वैभव संपन्न होईल. त्याच्यामुळे ह्या जयंतीनिमित्ताने प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद आणि उत्साह म्हणजे एनर्जी आणि ऊर्जा येते आणि त्याच्यामुळे हा दिवस अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. निश्चित आपण जर बघितलं असेल तर वसई विरार नालासोपारा परिसरातील ज्या भीम जयंत्या आहेत त्या उत्साहात पार पडत आहेत. कारण या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या संख्येमध्ये बौद्ध समाज आहे आणि सर्वच समाज एकत्र येऊन या ठिकाणी ही जयंती साजऱ्या करण्यात येत आहेत. तर काय सांगणार तुम्ही? पहिल्यांदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हा पुतळा झाल्यापासून या पुतळ्यासाठी ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला त्याच्यामुळंच आपला जो समाज आहे हा या ठिकाणी एकत्र येतो आणि ते चळवळीचा आपला नाकाच निर्माण झालेला आहे. आणि याच वर्षी वंचित बहुजन आघाडीतर्फे आपण 10 दिवसाचा एक भीम महोत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आपल्या सर्व समाज बांधव, सर्व संघटना यांना प्रत्येक दिवशी आपण त्या ठिकाणी स्टेजचं उपलब्ध करून दिलेलं आहे की सर्वांनी आजूबाजूला न घेता एकाच ठिकाणी आणि एकाच व्यासपीठावर यावं हे त्यांच्यावरती उद्दिष्ट होती आणि ती आमची सफल झालेली आहे. त्याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे प्रथम आभार व्यक्त करतो. आणि हा जो आपला अर्धपुतळा आहे यासाठी जो संघर्ष करावा लागला आणि जो पुढे याच्या पुढे जो संघर्ष करावा लागणार आहे त्यासाठी आपल्या समाजाची पूर्ण साथ आम्हाला हवी आहे. कारण हा जो पुतळा आहे तो आपल्याला पूर्णत्वात न्यायचा आहे आणि याच्या आजूबाजूचा जो आहे तर पुढील वर्षी येणारा जो बाबासाहेबांचा आपल्या जयंती असेल तो ह्या पुतळ्याच्या ठिकाणी मोठ्या थाटामाटात आपल्या सर्वांच्या सहकार्याने करू. आणि मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय भीम. नक्कीच आपण जर बघितलं असेल तर या परिसरामध्ये उत्साहामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जयंती साजरी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.